हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील बुद्धिमत्ता यामधील महत्त्वाचा घटक तुकडे जोडून बनणारी आकृती ओळखणे. यामध्ये आपल्याला तुकडे दिलेले असतात आणि हे तुकडे जोडून कोणती आकृती होईल हे आपल्याला शोधायचं असतं. पहा, पहिला प्रश्न पहा. यामध्ये 2 त्रिकोण आणि 1 चौकोन दिलेला आहे. तो त्रिकोणाचा आकार, ते त्रिकोण कशा प्रकारचे आहेत, लघुकोन त्रिकोण आहेत, काटकोन त्रिकोण आहेत, विशालकोन त्रिकोण आहेत हे पाहायचं. आता 3 तुकडे, त्याच्यावरून कोणताही पर्याय कट होत नाहीये. प्रत्येक पर्यायामध्ये 3 तुकडे आहेत. या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये 3 तुकडे आहेत आणि उत्तर आकृतीमध्येही 3 तुकडे आहेत. त्यामुळे तुकड्यावरून कोणताही पर्याय कट होत नाही. आता चौकोन पहा. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या 4ही पर्यायामध्ये चौकोन आहे. चौकोनावरूनही कोणताही पर्याय कट होत नाही. आता त्रिकोणाचे आकार पहा. हे 2 त्रिकोण आहेत आणि दोन्हीही त्रिकोण आपल्याला हे लघुकोन त्रिकोण पाहिजे आहेत. आता लघुकोन त्रिकोण आपल्याला सारख्या आकाराचे लघुकोन त्रिकोण आहेत. मग पर्याय त्यामध्ये पहा. ही पहिल्या पर्यायामधले जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण काटकोन त्रिकोण प्रकारचे आहेत. म्हणजे आपल्याला एक कोण काटकोन दिलेला आहे, त्यामुळं पहिला पर्याय आपला उत्तर कट होईल की आपल्याला काटकोन त्रिकोण नको आहेत, आपल्याला पाहिजे आहे ते लघुकोन त्रिकोण. आता दुसऱ्या पर्यायामधला हा त्रिकोण पहा कोणत्या प्रकारचा आहे. हा त्रिकोण आहे तो विशालकोन त्रिकोण आहे. आपल्याला विशालकोन त्रिकोण हवे आहेत का? नको. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील कट होईल. आता पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 मधले हे जे खाली जोडलेले त्रिकोण आहेत हे त्रिकोण काटकोन त्रिकोणच आहेत. आपल्याला ते लघुकोन त्रिकोण पाहिजे आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 देखील कट होईल आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनं आपल्याला उत्तरापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं जाता येतं. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्नामध्ये तुकडे पहा. तुकडे 5 दिलेले आहे आणि 5 तुकड्यांमध्ये पहा कशा प्रकारचे आहेत. की चौकोनी आकार पहा. तुकड्यांची संख्या मोजू, त्याच्यावरनं पर्याय कट करू आपण. पहिल्यांदा तुकड्यांची संख्या मोजली. पहिल्या पर्यायामध्ये 1 2 3 4 5 आहे. दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 आहे. तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 आहे. चौथ्यामध्ये 1 2 3 4 5 आहे. आणि सर्वत्र 5 तुकडे, त्यावरून कोणता पर्याय कट होतो का? नाही होत. आता आपल्याला पाहायचं की तो एक कुठली तर गोष्ट पाहिली पाहिजे, एक तुकडा पाहिला पाहिजे. की या पद्धतीचा चौकोन पाहू की याच्यामध्ये हा चौकोन जो आहे या चौकोनाचे 2 कोन हे काटकोन आहेत आणि एक कोन लघुकोन आहे, एक कोन विशाल कोन आहे. म्हणजे 2 कोन काटकोन असणारा आणि एक कोन लघुकोन आणि एक कोन विशाल कोन असणारा चौकोन पाहिजे आपल्याला. आता पहिल्या पर्यायामध्ये कोणताही चौकोन याची 4ही बाजू वक्र नसणार. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये 5 चौकोन आहे का? आता या ठिकाणी चौकोन आहे पण त्याला कर्व आहे. कर्वचा आपल्याला पाहिजे का? नको. या ठिकाणी चौकोन आहे, याला या बाजूला कर्व आहे. या पंचकोन झाला. पंचकोन तर आपल्या कुठेही आकृतीत दिलेला नाही. त्यामुळे प्रश्नामध्ये पंचकोन नसल्यामुळे यातला पंचकोन असणारा पहिला पर्याय कट होईल. आता चौकोन आहे पहा. या ठिकाणी या दुसऱ्या पर्यायामध्ये चौकोन दिलेला आहे. लहान मोठा असेल ठीक आहे, असून द्या. आपल्याला लहान मोठा आपल्याला मापातच पाहिजे असं नाही आहे, फक्त तेवढंच आपण पाहतोय. यामध्ये चौकोन आहे की या ठिकाणी एक लघुकोन एक विशाल कोन असणारा चौकोन आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये असा चौकोन आहे का की ज्याचा एक लघुकोन आहे एक विशाल कोन आहे? असा चौकोन दिलेला नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 देखील कट होईल. की ज्याच्या 2 बाजू काटकोन आहे ते आणि 2 बाजू एक लघुकोन होतो एक विशाल कोन होतो, असा पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही. आता आपण पर्याय क्रमांक 2 आणि 3 एवढे 2च पर्याय राहिलेले यामध्ये बारकाईनं पाहूया आपण की आपल्याला काय पाहायचं आहे. आता दुसरा चौकोन पहा की ज्याचा एक भाग कर्व असणारा. दुसरा चौकोन पहा की ज्याचा एक भाग कर्व. या ठिकाणी पहा बारकाईनं समजून घ्या.
या ठिकाणी हा चौकोन आहे आणि एक भाग आहे तो कसा आहे, एक बाजू कर्व असणारी, म्हणजे कर्व असणारी पाहिजे आपल्याला. आता पहिला आणि चौथा पर्यायाकडे पाहायचं गरज नाही. आता या ठिकाणी कर्व असणारा, या ठिकाणी पहा बरं, या ठिकाणी आपण खाली आपण पाहिला मोठा आहे, या ठिकाणी छोटा, पण त्याचा आकार पहा, हा कर्व आहे का? कर्व याला आकार नाही. या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी कर्व आकार नाही, आपल्याला कर्वचा पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील कट होईल. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये कर्वचा चौकोन पहा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी तुम्हाला कर्वचा चौकोन तुम्हाला दिसेल. आहे का कर्वचा चौकोन? आहे. म्हणजे या ठिकाणी कर्वचा चौकोन जुळतोय. त्या शेजारी आपला चॉकलेटी रंगामध्ये आपण रंगवलेला हा चौकोन या ठिकाणी जुळतोय, फिरवून जोडलेला आहे, तो सरळ जोडलेला नाही आहे. ओके. त्यानंतर बाकीचे आकार पाहू आपण. बाकीचे आकार पहा, बाकीचे आकार आपल्याला या पद्धतीचा पाहिजे, या पद्धतीचा या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजे याच्यावर उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहावी लागेल आणि तरच आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल. आता पहा, पुढील प्रश्नामध्ये पंचकोन आहेत. किती आहेत? 4 आहेत. जी 4 तुकडे पाहिजे. आता तुकड्याच्या संख्येवरून मोजलं तर आपल्याला पाहिल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये तुकडे किती आहेत? मग पहा, 4 पंचकोन पाहिजेत किंवा तुकडे 4 पंचकोन पाहिजेत. आता याच्यामध्ये तुकडे 3 आणि 3 6 आहेत. चौकोनी आकार, त्रिकोणी आकार याच्यामध्ये नाही आहेत. याच्यामध्ये रेषा दिल्या तर होतील, परंतु आपल्याला 4 पाहिजेत, इथं 3च आहेत, त्यामुळे हा पर्याय कट होईल. आता पंचकोनी आकार पहा, पंचकोनी आकार, याच्यामध्ये पंचकोनी आकार आपण जर जोडायचं म्हणलं की बा या ठिकाणी असा आपण पंचकोनी आकार आहे असं म्हणलं, इथे एक आहे, खाली एक आहे, पण तुकडे पाहिले तर पहा होतात का पंचकोनी आकाराचे बाकीचे तुकडे होत आहेत का? नाही होत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील कट होईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि 4 मध्ये पंचकोन 4 आहेत, पण यामध्ये दिलेल्या रेषा ज्या आहेत पहा, या ठिकाणी जो पंचकोन आहे हा पंचकोन मध्ये रेष द्यायची कारण काय? त्यामुळे काय झाले? 2 तुकडे झाले. तुकड्यांची संख्या मोजली तर किती होता? 2 4 6 8. मधला चौकोन मोकळा होता असं मानलं तरी तुकड्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहेत. हे पंचकोन फिरवून आतमध्ये कोन करून असे जुळवलेले आहेत. पहा, 4 तुकडे आहेत का? 1 2 3 4 आहेत 4 पंचकोन. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. यामध्ये पहा, 4 त्रिकोण आहेत आणि 4ही त्रिकोण काटकोन आहेत. हे बारकाईनं समजून घ्या. ही त्रिकोण पाहिजे आणि नुसते नको आहेत, तर त्या त्रिकोणाचे जे कोण आहेत या ठिकाणी काटकोन आहे. व्यवस्थित पहा, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणीही काटकोन आहे, या ठिकाणी खाली जर पहा, या ठिकाणीही काटकोन आहे, या ठिकाणीही काटकोन आहे. म्हणजे काटकोन असणारे 4 त्रिकोण पाहिजे. आता पहिल्यामध्ये पहा बरं, याच्यामध्ये हे 2 काटकोन आहेत, या ठिकाणी 2 काटकोन आहेत, पण हे त्रिकोण आहेत ते काटकोनी आहेत का? हे लघुकोन त्रिकोण आहेत, त्यामुळे पहिला पर्याय कट होणार आहे. त्यात काटकोन त्रिकोण 4ही पाहिजेत. आता दुसऱ्यामध्ये पहा, 2 त्रिकोण आहेत पण हे 2 पंचकोन आहेत. आपल्याला पंचकोन प्रश्नाकृती दिलेली आहे का? नाही, त्यामुळे दुसरा पर्याय कट होणार आहे. आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, तुकड्यांची संख्या मोजली 4च आहे, पण जे त्रिकोण ज्या पद्धतीनं हवे आहेत की वरचे 2 काटकोन त्रिकोण सारख्या मापाचे पाहिजेत. मग सारख्या मापाचे काटकोन त्रिकोण पर्याय 3 मध्ये दिसत आहेत का? मुळीच दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. यामध्ये 2 काटकोन त्रिकोण या ठिकाणी जोडलेत, दुसरे 2 काटकोन त्रिकोण या भागामध्ये जोडलेत आणि या पद्धतीने उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तराजवळ सहजपणे पोहोचता येतं. चला पुढील प्रश्न घ्या मित्रांनो. पुढील प्रश्नामध्ये पहा, तुकडे 4 आहेत, 2 त्रिकोण आहेत, 1 पंचकोन आहे, 1 चौकोन आहे. पंचकोनी आकार पहा बरं. पंचकोनी आकार हा पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे.
तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये काय केलेलं आहे, या पंचकोनी आकाराला मध्ये रेष दिलेली आहे. आता मध्ये रेष दिल्यामुळे काय झाले होते, तुकडे झाले 2, बरोबर की नाही. किंवा त्रिकोणांची संख्या पाहिली तर प्रश्न आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिलेले आहेत. मग आपल्याला त्याच्यामध्ये किती होतात त्रिकोण, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये त्रिकोण मोजले तर हा वरचा एक त्रिकोण होतोय, खाली 2 त्रिकोण आहेत, म्हणजे 3 त्रिकोण झाले. चौथ्या पर्यायामध्ये पण इथे एक त्रिकोण होतो, खाली 2 त्रिकोण होतात, म्हणजे 3 त्रिकोण झाले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 कट करावा लागेल. बरं, पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये फरक काय आहे, पंचकोनाचा आकार असून द्या. पंचकोनाचा आकार थोडासा कसं असतं की सेम टू सेम असेल असं नाही, जास्तीत जास्त योग्य पर्याय अशा पद्धतीने आपल्याला जावं लागतं. मी त्रिकोणाचे आकार पहा बरं. या ठिकाणचा हा त्रिकोणाचा आकार कोणत्या मापाचा हवा, बरं त्रिकोणाचा आकार. मग खाली काय पाहिजे, चौकोन पाहिजे. खाली काय तयार झाला, इथे त्रिकोणच झाला तयार. आपल्याला त्रिकोण पाहिजे का, त्या ठिकाणी या पद्धतीचा चौकोन पाहिजे. या पद्धतीचा चौकोन कोणत्या आकृतीत आहे, फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 3 आणि 4 कट केलेले आपण, तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे बारकाईनं पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपला यूट्यूब चॅनेल आहे तो सगळ्यांना माहीत झाला पाहिजे, याच्यासाठी तो आपल्या मित्रांना शेअर केला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे. पुन्हा पुन्हा पहा, समजून घ्या. माझं उत्तर पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्ही उत्तरं पूर्ण काढा आणि त्याची स्पष्टीकरणं तुम्हाला ज्या पद्धतीने, मला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तुम्ही उत्तरं देता आहात का हेही समजून घ्या. त्यामुळं काय होणार आहे, आपल्याला सराव होणार आहे. त्यामुळे बारकाईनं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घ्या. पुन्हा एकदा व्हिडिओ लावा, पुन्हा एकदा माझं उत्तर येण्याच्या अगोदर तुमचं उत्तर द्या, त्याचं स्पष्टीकरण द्या, तो पॉज करा आणि थांबवून पुन्हा पुढे पाहत चला. या पद्धतीनं आपल्याला कमी वेळामध्ये बुद्धिमत्तेच्या या घटकाचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास होतो. आता पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला तुकडे 4 दिलेले आहेत. आता पहिल्या आकृतीमध्ये तुकडेच नाही आहेत, त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. आता तुकडे 4 आहेत, त्यातले 2 त्रिकोणी आकाराचे आहेत आणि 2 कापणे म्हणजे 2 ते तुकड्यांचा आकार पहा. 4 तुकडे. तिसऱ्या पर्यायामध्ये किती तुकडे दिसतात, 1 2 3 4 5 6 तुकडे. आपल्याला किती पाहिजे, तो तुकडे 4च पाहिजेत. तिसऱ्या पर्यायामध्ये 6 तुकडे, म्हणून हा पर्याय कट होईल. चौथा आणि दुसरा पर्याय त्यामध्ये 1 2 3 4, दुसऱ्या पर्यायात 4 तुकडे आहेत. चौथ्या पर्यायामध्ये त्यामध्ये 4 तुकडे आहेत, म्हणजे तुकडे आपल्याला आहेत. आता बारकाईनं पाहायचं की आपल्याला आकार तुकड्यांचे कसे पाहिजे हे समजून घ्या. आता हे तुकडे पहा, इथं जुळवूनच दिलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही आहे. मी या पद्धतीने इथं जुळवून दिलेले आहेत हे आकार, बरोबर. आणि हे बाजूने लावलेले, हे बाजूने जोडले. आता या ठिकाणी पहा बरं, हे की ह्याला कोणता कर्व भाग आहे, तो या ठिकाणी जो कर्व होणारा भाग आहे ना, या ठिकाणी या कोणाकडे लक्ष द्या. एक छोटे कोण आहेत आणि या ठिकाणचा कोण पहा, या ठिकाणी दाखवलेला कोण, या ठिकाणचा कोण मोठा आहे. म्हणजे जेवढ्या आकाराचा पाहिजे कोण तेवढ्या आकाराचा पर्याय क्रमांक 4 मधले कोण नाही. त्या पाकळ्या आहेत वर्तुळाच्या, त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. तर पर्याय क्रमांक 4 ही कट होईल आणि उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नामध्ये पहा, 4 तुकडे आहेत, त्यामध्ये 3 त्रिकोण आहेत आणि 1 चौकोन आहे. एक चौकोन आपल्याला लक्षात, तुकडे 4, याच्यावरनं पर्याय कोणता कट होतो, पहिल्या दुसऱ्या 3 4. पहिल्या पर्याय 4 तुकडे, दुसऱ्या पर्यायामध्ये 1 2 3 4 आहे 4, तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 आहे, चौथ्यामध्ये 1 2 3 4 आहे. तुकड्याची संख्या सारखीच आहे. आता लक्ष द्या या चौकोनाकडे. हा चौकोन कोणत्या पर्यायामध्ये नाही, तो पर्याय कट करा. आता पर्याय क्रमांक 2 मधला पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये चौकोन आहे, आपल्याला या ठिकाणी जाणवतोय, दिसतोय. पर्याय क्रमांक 2 मधला चौकोन पहा, ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा आहे का, नाही. पर्याय क्रमांक 2 कट. पर्याय 3 मधला चौकोन पहा, चौकोनच नाही आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, चारही त्रिकोण आहेत, त्यामुळे तो पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा बरं चौकोन,
पर्याय क्रमांक 4 मध्येही चौकोन नाही आहेत, सर्वच्या सर्व त्रिकोणच आहेत. पर्याय क्रमांक 4 ही कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी साध्या सोप्या बाळबोध भाषेमध्ये की प्रत्येक विद्यार्थ्याला हे व्यवस्थित समजलं पाहिजे याचा विचार मी करतो आहे. मग तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. तुकडे किती आहेत? 4 आहेत. त्यातले बशीसारखे 2 तुकडे आहेत आणि 2 त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला तुकडे 4 पाहिजेत. आता इथं तुकड्यांवरून मोजूया. दुसऱ्या पर्यायामध्ये तुकडे किती मोजा? 1 2 3 4 5 तुकडे. आपल्याला किती पाहिजेत? 4 तुकडे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 5 तुकडे. बरं, असं काय होणार आहे का की मोकळी जागा सोडलेली आहे? नाही. किंवा हा आयताचा आकार आपल्याला आहे का प्रश्नाकृतीमध्ये? नाही आहे. त्यामुळे 2 पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुकडे पहा. 1 2 3 4 5 6 तुकडे. 6 तुकडे आहेत का? नाही. त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. चौथ्या पर्यायामध्ये तुकडे मोजा. 1 2 3 4 5 6 तुकडे. आणि पुन्हा इकडे बारके 2 तुकडे, बारके त्रिकोण 2 तुकडे. म्हणजे किती झाले? 6 आणि 4 10 तुकडे. आहे का प्रश्नाकृतीमध्ये? नाही आहे. त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतो आहोत. आणि माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला फक्त बारकाईने समजून घ्यायचं आहे. आणि हे स्पष्टीकरण आपल्या मित्रांना, आईला, वडिलांना हे सांगायचं आणि त्यांना पटवून द्यायचं. नुसतं हे सोडवायचं नाही आपल्याला, ते विद्यार्थ्यांना पटवून द्यायचं. पहा या आकृतीमध्ये 4 तुकडे आहेत. त्यातल्या एका तुकड्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहा, आपण एक तुकडा पाहूया त्रिकोणाचा. हा त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण असल्यासारखा आहे. या त्रिकोणाकडे लक्ष देऊया आपण. हा त्रिकोण पहिल्या आकृतीमध्ये आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे का? ज्या पद्धतीचा त्रिकोण पाहिजे, इथं पाकळ कर्व असणारा त्रिकोण, आपल्याला कर्व असणारा नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. तिसऱ्या आकृतीमध्ये छोटा त्रिकोण आहे का? इथे कर्व असणारा त्रिकोण आहे, आपल्याला कर्व असणारा नको आहे. त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. चौथ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे का? चौथ्या पर्यायामध्ये त्रिकोण नाही. केवळ त्रिकोणावरून पाहिलं तर आपण उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जर बारकाईनं तुम्ही समजून घेतला तर प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजतो. प्रत्येक प्रश्नामधले पर्याय बारकाईने समजून घेतले तर तेही समजतात. ते आकार बारकाईने पाहितले, एक एक आकार पहा. एका एका आकारावरून पर्याय कट करा. पर्याय कट करणं ही खूप महत्त्वाची पद्धत आहे. यामुळे आपण उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो. चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे समजू शकतं आणि व्यवस्थित आपल्याला कळतं आणि आपण ते व्यवस्थित उत्तरं लिहू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये 4 तुकडे आहेत. आता तुकड्याच्या संख्येवरून पहा कोणता पर्याय कट करता येतो. पहिल्या आकृतीमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 तुकडे आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये 4 आहेत. चौथ्या आकृतीमध्ये 4 आहेत. ओके, चला आपण आता आकाराकडे पाहूया. की पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला पहा 2 त्रिकोण पाहिजेत आणि 2 चौकोन पाहिजेत. प्रश्न आकृतीमध्ये बारकाईनं पहा, 2 त्रिकोण आहेत, 2 त्रिकोण आहेत आणि 2 चौकोन आहेत. आपल्याला त्रिकोण पाहिजे का चौकोन पाहिजे? किती पाहिजे? 2 त्रिकोण आणि 2 चौकोन. ओके, चला पहिल्या आकृतीमध्ये चौकोन मोजा. चौकोन किती आहेत? 1 2 3. 3 चौकोन पाहिजेत का आपल्याला? नको. त्यामुळे पहिला पर्याय कट. दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन मोजा. एकही चौकोन नाही, 4च्या 4 आपल्याला त्रिकोण दिले, त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. तिसरा आणि चौथा पर्याय पहा. तिसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये चौकोन एकही नाही, त्रिकोणच आहेत. 4च्या 4 त्रिकोण आहेत. आपल्याला 2 चौकोन पाहिजेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. यामध्ये ते चौकोन आपल्याला पहा, एक वरती त्रिकोण जोडलेला आहे, एक खाली त्रिकोण जोडलेला आहे आणि मध्ये एका बाजूला त्रिकोण आहे, चौकोन आहे मोठा आणि एका बाजूला छोटा त्रिकोण आहे, चौकोन आहे.
म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे आकार दिलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजतंय का याचा थांबवून सराव करा. माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे आणि हे उत्तर आपल्याला पर्याय कट गाळणी पद्धत या पद्धतीनंच आपण गेलं पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजते. चला पुढील प्रश्न. तुकडे मोजा. तुकडे मोजा किती आहेत? 5 तुकडे आहेत. मग तुकड्यावरून तुकड्यांची संख्या मोजा. तुकड्यांच्या संख्येवरून कोणता पर्याय कट करता येतो का पहा. तुकड्यांच्या संख्येवरून पहिल्या पर्यायामध्ये 5 तुकडे आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, पहिल्या पर्यायामधले तुकडे 1 2 3 4 5. दुसऱ्या पर्यायामध्ये 1 2 3 4 5. तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 5. चौथ्यामध्ये 1 2 3 4 5 म्हणजे 5 तुकडे आहेत. आता आपल्याला एक विशिष्ट आकार पाहायचा. त्या आकारावरून आपल्याला पर्याय कट करायचे आहे. आता पाहू आपण. हा आकार घेऊया आपण. वेगळा आकार आहे, वेगळा. एका बाजूला कर्व आकार आहे, या बाजूला तिरकी रेष आहे आणि त्याला बाजू किती आहेत मोजावं. याला बाजू 1 2 3 4 बाजू आणि 5व्या बाजूला वक्र म्हणजे 5 बाजू असणारा एक प्रकारचा पंचकोन, पण आपण म्हणतो तसला पंचकोन नाही. तर पंचकोनी आकार सारखा पाहिजे आणि एका बाजूला वक्र पाहिजे, म्हणजे 4 रेषा आणि एक वक्र भाग. पहा बरं, पहिल्या पर्यायामध्ये 4 रेषा आणि वक्र असणारा आहे का? पहिला खाली पाहिलं तर नाही आहे. इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे. तो 4च रेषांचा आहे. आणि पहिला पर्याय कट होईल. दुसऱ्या पर्यायामध्ये तो आकार दिसतो का कुठे हो? सगळ्या त्रिकोणी पाकळ्याच आहेत. एक पावभाग आहे तेवढा इथे पावभाग दिसतोय, पण बाकीच्या छोट्या आकाराच्या पाकळ्या आहेत. आपण बघतोय तो पंचकोन आहे का? एका बाजूला वक्र रेषा असणारा नाही आहे. त्याच्यामध्ये पहा, तिसऱ्या पर्यायामध्ये तो आकार जो आपल्याला पाहिजे तो 5 बाजू असणारा, एक बाजू वक्र असणारा या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी पाहिलं तर 3च आहेत. या ठिकाणी 4 बाजू आहेत, आपल्याला 5 बाजू पाहिजे. तिथं नाही आहे. मग इथे त्रिकोण आहे, या ठिकाणी पाकळी आहे, या ठिकाणी जमणार नाही. चौथ्या पर्यायामध्ये पहा बरं, या ठिकाणी हा पंचकोन असणारा आकार 5 बाजू आहेत का? आहेत आणि एका बाजूला वक्र आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. केवळ आणि केवळ त्या एका आकारावरून आपण उत्तरापर्यंत पोचलो. मग बाकीच्या गोष्टी पाहायच्या की बाबा बाकीच्या गोष्टी आहेत का? तर आहेत सर्व गोष्टी. त्यामुळे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. तुकडे पहा. तुकड्यांचे आकार पहा. 5 तुकडे आहेत. 5 तुकडे आणि त्या तुकड्यांचे आकार हे जर पाहिलं तर आपल्याला उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचता येतं. आता तो मधला जो आकार आहे तो आकार पाहूया आपण. त्याच्याकडे लक्ष द्या की आपल्याला याच्यामध्ये तो किती रेषाचा आहे हो? आडव्या 2 रेषा आहेत, तिरक्या 2 रेषा आहेत, खाली तिरक्या 2 रेषा, म्हणजे एकूण 6 रेषाचा. आता आहे प्रत्येक आकृतीमध्ये वरती दिलेला आहे तो आकार. या ठिकाणी आहे तो आकार, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. पण ज्या पद्धतीचा आकार पाहिजे तो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट केला. आता बाकीचे आकार पाहूया. बाकीचे कसे पाहिजे? 2 त्रिकोणी आणि 2 चौकोनी. हे चौकोनी कसे पाहिजेत आकार? कापलेले. म्हणजे हा काय झाला? चौकोन नाही आहे. हा काय झाला? आकार मोजा, रेषा मोजा. म्हणजे हा कसला आकार आहे? किती रेषा आहे? पंचकोन आहे. मग पहिल्या आकृतीमध्ये पंचकोन आहे का? नाही आहे आपल्याला, त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. दुसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन आहे का? पंचकोन नाही आहे. वरती त्रिकोण आहे या ठिकाणी आणि इथे खाली 1 2 3 4 चौकोन आहे, पंचकोन नाही आहे. पर्याय क्रमांक 2 कट होईल. आता तिसऱ्यामध्ये पंचकोन आहे का? आहे. पहा या ठिकाणी पंचकोन आहे आणि 2 पंचकोन आहेत, 2 त्रिकोण आहेत आणि एक तो आकार आहे. त्यामुळे उत्तर
पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न असा आपल्याला बारकाईनं समजून घ्यायचा. आता या प्रश्न आकृतीमध्ये तुकडे पहा, 4 तुकडे आपल्याला असायला हवेत. 4 तुकडे कोणत्या आकृतीमध्ये आहेत, कोणत्या आकृतीमध्ये नाही आहेत ते पहा. पहिल्या पर्याय क्रमांक 1 कट होईल, कारण याच्यामध्ये 3 तुकडे आहेत. असं काय होतं का की तुकडे जोडल्यानंतर जागा एखादी वाढू शकते, पण कमी तुकडे नाही. की असे तुकडे 2 तुकडे एकत्र करून असं सहसा येत नाही, पण क्वचित प्रसंगी येऊ शकतं. हे पण सांगा. एकाएक ते तुकडे ठेवलेत असंही होऊ शकतं. ओके, चला पुन्हा हा चौकोन पहा. हा चौकोनी आकार दुसऱ्यामध्ये दिसतोय. दुसऱ्यामध्ये या ठिकाणी चौकोनी आकार आहे. हे चौकोनी आकार आपल्याला दिसतो आहे. म्हणजे तिसऱ्यामध्ये आहे का पहा. तिसऱ्यामध्ये 4 चौकोन आहेत. 4 चौकोन आहेत, त्रिकोणी आकारच नाही आहे. त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. आता 2 पर्याय कट झाले का नाही, राहिलेल्या दोघांमध्ये पाहायचं काय फरक आहे. 2 मध्ये चौकोनी आकार 2 आहेत, त्रिकोण 2 आहेत. आणि 4 मध्ये काय, किती तुकडे आहेत, 1 2 3 4 5 आणि 5च्या 5 त्रिकोण आहेत. 5ही त्रिकोण आहेत. आपल्याला त्रिकोण आकार 2च हवेत आणि 2 चौकोन पाहिजे. यामध्ये चौथ्या पर्यायामध्ये चौकोन दिलेला नाही, त्यामुळे पर्याय 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, व्यवस्थित समजून घ्या. याचा आकार पहा, त्याचे भाग पहा, तुकडे पहा. की आपल्याला तुकडे पाहिजे 4 आणि या 4 तुकड्यामधले 2 तुकडे हे त्रिकोणी पाहिजे. हे त्रिकोणी तुकडे 2 असायलाच हवेत. पहा हे 2 त्रिकोण. पहिल्या आकृतीमध्ये पहा त्रिकोण आहे का. आता यात चौकोन दिलेला आहे. चौकोन आकार आपल्याला नको आहे. मग 2 त्रिकोण जोडून चौकोन जर केला असता तर इथे रेष असायला हवी होती. त्यामुळे पहिला पर्याय कट झाला. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं, चौकोनी आकार आपल्याला पाहिजे का हो. चौकोन आकार आपल्याला नको आहे. प्रश्न आकृतीमध्ये चौकोन दिलेला नाही आहे. किंवा 2 त्रिकोण पहा, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहेत का, नाही आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहेत. चौथ्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण नाही आहेत, त्यामुळे चौथाही कट होईल. आता तिसऱ्या आकृतीमध्ये पहा 2 त्रिकोण आहेत. पी सारखा आकार या ठिकाणी फिरवून लावलेला आहे आणि खाली तो खाली देखील आपल्याला ज्या पद्धतीने आकार पाहिजे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये टाका आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा. धन्यवाद मित्रांनो.